हाय, कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज श्रावणी सोमवार आहे. उपवास असतो माझा. बऱ्याच जणांचे असतात. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, बरोबर की नाही? आणि छान वाटतं असं उपवास करायला, मंदिरात जायला. तर मी आज घातली साडी. कधी मला मूड आला की घालते, काहीतरी निमित्त लागतं फक्त. एरवी घाई असते म्हणून म्हटलं आज चला साडी घालूया, मंदिरात पण जायचं आहे. आणि उपवास मी जास्त करत नाही, मला पण झेपत नाही खरं म्हणजे. पण ना ठराविक उपवास, वर्षातले 12 उपवास असतात माझे. 4 श्रावणी सोमवार, 4 मार्गशीर्षातले गुरुवार, 8 झाले, 2 संकष्टी 9 आणि 10, एक महाशिवरात्री 11 आणि एक हरतालकीचा 12, असे 12 उपवास असतात. आणि बरं वाटतं, थोडं पाहिजे ना पोटाला पण काय म्हणायचं, तरी उपवास असला तरी काहीतरी बनवावंच लागतं. कारण दिवसभर असं नुसतं थोडंसंच खाऊन, एखादं फळ खाऊन नाही जमत. कारण एवढा प्रवास करायचा, काम करायचं, परत यायचं, त्याच्यामुळे थोडं खाणार आहे. आणि कशी वाटते ही साडी? थांबा मी नीट दाखवते तुम्हाला. दाखवते आता. घातली आहे तर व्यवस्थित तुम्हाला साडी. बायकांचं आपलं काय असतं ना, तर साधी सिंपल आहे. व्हाईट थोडीशी ऑफवर्ड आहे आणि ग्रीन ब्लाऊज घातलं आहे आणि त्याच्यात हे गळ्यातलं घातलं आहे. याच्यामध्ये ग्रीन आहे ना थोडं. आणि हे ऑनलाईनच मागवलं होतं. चला, अशा निमित्ताने साड्या बाहेर येतात. कशी वाटते? चला डबा भरते आता. आज उपवास असल्यामुळे मी बनवली शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात. काही लोक त्याला भगर पण म्हणतात. आणि मी आता डब्यासाठी तेच घेतलं आहे. चला, सकाळी मला लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळी मला दर्शन घेता नाही आलं. मी ठरवलं येता घरी येतानाच आता संध्याकाळी दर्शन घ्यावं. तर मिस्टर आलेच होते फुलं वगैरे साहित्य घेऊन. त्यांना मी बोलवलं होतं. हे बघा, जसा वेळ मिळेल तसं घ्यायचं. देवाचं दर्शन घ्यायला वेळ काळ असं नसतं. कारण आपण शहरातली लोकं किंवा जॉब करणारी ज्या माणसं, लेडीज, पुरुष सगळे असे बिझी असतात. इच्छा असते सगळं करायची, पण ते वेळेचं गणित जमत नाही. मग जसं जमेल, जशी वेळ मिळेल तसं करायचं. आणि देव काय म्हणत नाही याच वेळेला या, पहाटेच या. तर मंदिरात गेले, सगळे भाविक आले होते. खूप छान प्रसन्न वातावरण होतं. बरीचशी लोक ऑफिसवरून काय म्हणतात ना, जॉबच्या ठिकाणावरूनच तिथे पोचली होती. कारण धावपळीचं जीवन असतं शहरातल्यांचं. आणि त्यातनं पण ही सगळी मंडळी हे सगळे व्रत वैकल्य सण उत्सव साजरे करतात, आहे की नाही? कारण कदाचित ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जा देतात ना आपल्याला. आणि तिथलं वातावरण इतकं भारी असतं, सगळे लोक भेटतात, देवाचं छान दर्शन होतं. ही बघा पंचमुखी मारुती आणि हे सगळे नवग्रह आहेत इथे. छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. बापरे, ह्याच्यात आपण काय 10 जण जीव. आमच्या सोसायटीतल्या केळीच्या झाडाचं पान आहे, एवढं मोठं आहे ना, बापरे खूपच मोठं आहे. विकत आणतो ते खूप लहान असतात. आज केळीच्या पानावर जेवायचं आहे. चला, पान धुवायचं आहे स्वच्छ. सगळं आवरून मी आता स्वयंपाकाला लागले. आज उपवास होता, तर वरण भात, भाजी, गोडाचा शिरा, ते मला पटकन जमतं. शिरा पटकन काय असेल तर शिरा बनवायचा आपला. आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. आणि मला जायचं होतं आज गणपतीची मूर्ती ठरवायला, म्हणून म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा, म्हणजे यायला जर उशीर झाला तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे निश्चिंतपणे आपण जाऊ शकतो ना. मी आणि आकाश निघालो आहे आता गणपती ठरवायला. कारण आता गणपती येणार आहेत. तर आधी मूर्ती ठरली की मग पुढचं सगळं छान व्यवस्थित होतं, डेकोरेशनचं वगैरे. तसं आम्ही साधंसुद्धंच करतो, कारण आम्ही सगळे बिझी असतो त्याच्यामुळे. पण बाप्पा येणार म्हटल्यावर आनंद असतो. मग थोडं जसं जमेल तसं त्याच्यासाठी आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. आता पहिल्यांदा मूर्ती ठरवणार, मग सामान भरणार डीमार्टमध्ये, महिन्याचं पण भरणार. आणि बाप्पा येणार, गणपती आहे म्हणून पण एक्स्ट्राचं काय असेल ते सगळं आज भरून घेणार, वेळ आहे तर. चल आकाश, झालंय तयारी माझी. नेहमीच्याच मंदिरात जाऊया ना आकाश? हो, नेहमीच्या मंदिरात. आम्ही त्या मंदिरात एका बुक करतो गणपती. त्यांचे फोन आले होते, आता जाऊया तिकडे, बघूया आता. दरवर्षी ना आम्ही याच मंदिरात आमची बाप्पांची मूर्ती बुक करतो. आणि ना आम्ही छोटीशी शाडूची मूर्ती घेतो, कारण आम्ही घरीच विसर्जन करतो. त्याच्यामुळे कशी ती जास्त हेवी आहे आणि मोठी मूर्ती आम्ही घेत नाही. तर इतक्या छान छान मूर्ती होत्या ना, बघतच राहावंच वाटत होतं. बाप्पाची ती इतकी सुंदर सुंदर रूपं. आता आम्ही जी मूर्ती घेतली आहे ना, ती सांगणार नाही तुम्हाला आत्ता, पण यातलीच आहे. बघा, तुम्हाला अंदाज करता येतो आहे का? गणपतीच्या दिवशीच दाखवणार, सिक्रेट.
तर इतका उत्साह येतो बघा. इतके दमलेले असताना पण सगळं आवरून मी आले, कारण हेच बाप्पाच देतात हे चैतन्य. बाप्पांची मूर्ती ठरवून डीमार्टचं सामान घेऊन सगळं आत्ताच घरी आली. आता थोडी फ्रेश होणार. तसंच सामान ठेवून मी पहिलं फ्रेश व्हायला गेले. तोपर्यंत अहोंनी सगळं सामान लावून घेतलं. त्यांना माहिती होतं की माझी खूप धावपळ, दमली आहे एक तर उपवास, आणि मला एवढी भूक लागली होती ना. बरं झालं मी स्वयंपाक करून गेली होती, नाहीतर आल्यावर खूप मग चिडचिड झाली असती. त्याच्यामुळे आता जेवायला घ्यायचं. लहानपणी ना आम्हाला केळीच्या पानावर जेवायला खूप आवडायचं. म्हणजे आईचा उपवास असायचा श्रावणी सोमवार, पण आम्ही ना खुश असायचो केळीच्या पानावर जेवायला मिळणार. काय त्याच्यामध्ये आनंद काय माहिती. मग ते केळीचं पान तोडून आणायचं आणि एवढी एवढ्या तुकड्यावरती जेवायचो. आता हे तर मोठं आहे बऱ्यापैकी, तर भारी वाटतंय खरं. हेच जेवण भारी वाटतं. साधं सिंपल वरण भात, त्याच्यावर डाळ, थोडासा गोड शिरा, उसळ, आणि हा मंदिरात प्रसाद मिळाला होता तो आणलाय. आता सगळ्यांना थोडा थोडा देणार आहे. आणि आता श्रावणी सोमवार सोडणार आहे. श्रावण महिना मला फार आवडतो. ही केळीची पानं अजून राहिले, उद्या पण त्याच्यात जेवायचं ताटत व्हायचं म्हणजे. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आता उपवास सोडायला बसते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय, टेक केअर.